नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यासाठी GR सुद्धा जारी केलेला आहे. GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि त्या GRमध्ये कडक या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जर का तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. म्हणजेच बहिणींनो, आता ज्या जवळजवळ तुम्ही बघितलं तर 2.29 कोटी ज्या महिला आहेत तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. तर एवढ्या महिलांना KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. जर का एकही महिलांनी KYC केली नाही तर तुम्हाला 1500 रुपयाचा जो हप्ता मिळतो तो मिळणार नाही आहे. म्हणजेच तुम्हाला आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे जे काही पुढचे हप्ते असणार आहेत तर ते हप्ते जर का तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी एक अट असणार आहे. ती अट म्हणजे KYC. आता ही KYC सर्वांना करणं कंपल्सरी असणार आहे. ही KYC कशी करायची याची तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दुसरी गोष्ट, ही KYCसाठी तुम्हाला पैसे लागतील का किंवा फ्रीमध्ये तुम्ही करू शकता त्याची माहिती देणार आहे. मोबाईलवर करता येईल की दुसरं कुठे जावं लागणार आहे, कोणत्या ऑफिसमध्ये भेट द्यावी लागणार आहे का, संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दुसरी गोष्ट, सप्टेंबर हप्ता. तर सप्टेंबर हप्त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देणार आहे, कारण की सप्टेंबर हप्त्याविषयी भरपूर महिला कमेंट करून विचारत आहे की सप्टेंबर हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे. तर अतिशय दमदार अपडेट आली आहे, त्याची तुम्हाला अपडेट या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल, कारण की हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत जे काही नवीन बदल होत असतात, जी काही नवीन अपडेट येत असते त्याची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. अपेक्षा करतो की आता सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. आणि खास करून हा व्हिडिओ तुमचे शेजारी पाजारी महिला असतील, तुमच्या नातेवाईकमधील ज्या बहिणी असतील त्यांना नक्की शेअर करून द्या, कारण की त्यांना सुद्धा ही KYC करावी लागणार आहे. जर का त्यांनी KYC केले नाही तर त्यांना पैसे मिळणार नाही आहे. म्हणून त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचेसुद्धा पैसे हे चालू राहतील, नाही तर त्यांचे पैसे बंद होऊन जातील. ठीक आहे. आता तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये डिटेलमध्ये ही सर्व माहिती येणार आहे. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, गतवर्षी शिंदे सरकारने राज्यातील ज्या काही महिला होत्या, तर राज्यातील ज्या काही महिला होत्या त्या महिलांसाठी एक नव्या योजनेच्या ठिकाणी घोषणा केली होती आणि त्या घोषणेचं नाव होतं लाडकी बहीण योजना. ही योजना खूप लोकप्रिय झाली होती आणि अजूनही ही योजना सुरू आहे, कारण यामुळे भरपूर महिलांना मोठ्या ठिकाणी आधार मिळतो आहे, आर्थिक मदत मिळते. भरपूर महिला या योजनेमुळे त्यांना ठिकाणी फायदा झालेला आहे. आता बघा, मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली होती आणि ही योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे आणि खूपच चर्चा या योजनेच्या असतात. आता बघा, मध्य प्रदेशामध्ये ही योजना लाडकी बहीण योजना या नावाने लाडली बहना या नावाने ओळखली जाते. म्हणजेच काय, तर मध्य प्रदेशमध्ये ही योजना अगोदर सुरू झाली आणि या योजनेला त्या ठिकाणी काय म्हटलं जात होतं, तर लाडली बहना योजना या नावाने त्या ठिकाणी ह्या योजनेला म्हटलं जात होतं किंवा ओळखलं जात होतं. आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाने ओळखली जाते. दरम्यान राज्यामध्ये सुरू झालेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची भेट दिली जात आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत. किती? आतापर्यंत एकूण तुम्हाला 14 हप्ते मिळाले. बहिणींनो लक्षात द्या, आतापर्यंत तुम्हाला 14 हप्ते मिळाले. 14वा हप्ता कोणता होता? ऑगस्ट महिन्याचा होता. ठीक आहे. आता तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याची तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. ठीक आहे. तर ज्या बहिणींना 14 हप्ते आले असतील त्यांनी कमेंट करून सांगा बरं की हो सर, मला 14 हप्ते आले आहे, मला 14 हप्त्या ठिकाणी मिळाले, ऑगस्टचा हप्ताही मला ठिकाणी मिळाला आहे. ज्या बहिणींना मिळाले असेल त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर, मला 14 हप्ते आलेले आहे, ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे. ज्यांना मिळालं नसेल त्यांनी कमेंट करून सांगायचे, जेणेकरून त्या बहिणींनासुद्धा आपण या ठिकाणी लवकरात लवकर पैसे पाठवणार आहोत. पुढे बघा, योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, आत्ताच जर तुम्ही बघितलं लेटेस्ट, तर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा देण्यात आलेला आहे. आता बघा, ऑगस्टचा जो हप्ता होता तो सप्टेंबरमध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.
बघा बहिणींनो, जर तुम्ही लक्ष दिलं तर ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता होता तर तो हप्ता या ठिकाणी कधी मिळाला होता? सप्टेंबरमध्ये जमा झाला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळाला. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण सप्टेंबरचा जो हप्ता आहे तर तो कधी जमा होणार, हा महत्त्वाचा मोठा सवाल तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे. तर रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट अशी आहे की जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळणार आहे आणि ह्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. बहिणींनो लक्षात द्या, तर शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ह्या महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच एकाच महिन्यामध्ये तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहे. आता तुम्हाला 1500 रुपये मिळाले, लगेच तुम्हाला आणखी 1500 रुपये मिळतील आणि हे 1500 कधी मिळतील तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे आणि हा हप्ता असणार आहे तुमचा 15वा हप्ता. ठीक आहे, तर 15वा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे अशी माहिती रिपोर्टनुसार ठिकाणी कळली आहे. पुढे बघा, दुसरीकडे या योजनेच्या अनेक अपात्र महिलांनी लाभ उचलला असल्याचं समोर आल्यानंतर आता सरकारने लाभार्थ्यांसाठी KYC अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर सर्व बहिणींना KYC करणं बंधनकारक आहे. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्हाला अपात्र केलं जाईल असं देखील सांगितलेलं आहे. आता बघा, याचा शासन निर्णय म्हणजेच काय, GR, याचा जो काही शासन निर्णय जो GR आहे तो नुकताच या ठिकाणी निर्गमित करण्यात आला असून या अंतर्गत येत्या 2 महिन्यांची बघा येत्या 2 महिन्यांनी पात्र लाभार्थ्यांना KYC पूर्ण करायची आहे. म्हणजेच 2 महिन्याचा कालावधी दिला असेल, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला KYC करावी लागणार आहे. जर का ही मुदत गेली आणि जर का तुम्हाला नंतर KYC करता आली नाही तर खूप नुकसान तुमचं होऊ शकतं, कारण तुमचे पैसे बंद होऊन जातील, तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणून बहिणींनो, न चुकता या 2 महिन्यामध्ये तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. आता KYC जर का तुम्हाला करायची असेल ती कशी करायची, काय काय प्रोसेस असणार आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करून सांगा. तुमची KYC सुद्धा मी फ्रीमध्ये करून देणार आहे. पुढे बघा, महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी दरवर्षी KYC करावी लागणार आहे. प्रत्येक वर्षाला तुम्हाला ही KYC करावी लागणार आहे. तुम्ही म्हणाल की यावर्षी मी ही KYC केली, आता पुढच्या वर्षी करायची आवश्यकता नाही किंवा पुढील 5 वर्ष करायची आवश्यकता नाही असं तुम्ही म्हणाल, तर तसं नाही आहे. तुम्हाला प्रत्येक वर्षाला म्हणजेच दरवर्षी तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे. दरवर्षी जून महिन्यापासून KYCची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे जून महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल तर पुढील 2 महिन्यापर्यंत तुम्हाला ही KYC करता येणार आहे आणि 2 महिन्याच्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 2 महिन्याचा तुम्हाला कालावधी दिला आहे, म्हणजे जवळजवळ 60 दिवसांचा कालावधी असणार आहे. 60 दिवसामध्ये तुम्ही भरपूर महिला KYC करून घेतील. दरम्यान आता योजनेच्या लाभार्थ्यांसाठी KYC अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याने KYC करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार, KYCची प्रक्रिया कुठे करावी लागणार आहे, असे अनेक प्रश्न महिलांकडून उपस्थित केले जात आहे. तुम्हाला ह्याच प्रश्न आहे की कुठे करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, काय काय करावं लागणार आहे, तर काळजी करू नका, संपूर्ण माहिती समजून सांगतो. आता बघा, KYC कशी करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर त्याविषयी संपूर्ण माहिती बघूया. बघा, KYCची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. म्हणजेच ऑनलाईन तुम्हाला ही KYC करावी लागणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना 2 महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे. तुम्हाला बँकेत जाऊन KYC करायची नाही. बँकेतली KYC वेगळी आहे, बँकेतली KYC वेगळी आहे आणि ही वेगळी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन KYC पूर्ण करायची आहे. महत्त्वाची बाब म्हणजे KYCची प्रक्रिया सुरू झाली असून अनेकांनी KYC सुद्धा केली आहे. म्हणजेच काय, तर KYCची जी प्रक्रिया ती सुरू झाली आहे आणि अनेक महिलांनी KYC सुद्धा केली आहे. KYCसाठी तुम्हाला तीच कागदपत्रे द्यावी लागणार आहे जी तुम्ही अर्ज करताना दिली होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तर फॉर्म भरताना जी कागदपत्रे दिली तीच तुम्हाला द्यावी लागणार आहे. आता कसं, जसं की आधार कार्ड असेल, इन्कम सर्टिफिकेट, रेशन कार्ड असेल, महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला KYCसाठी लागतील अशी माहिती समोर आली आहे. यासोबतच तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता ही माहितीसुद्धा परत भरावी लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा ही माहिती भरावी लागणार आहे. अर्ज करताना जी डॉक्युमेंट्स दिली होती ती डॉक्युमेंट्स तुम्हाला परत द्यावे लागणार आहेत. दरम्यान ज्या महिला KYC करणार नाहीत त्यांना ह्या योजनेअंतर्गत दिले जाणारे 1500 रुपये मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच तुमचा लाभ बंद होऊन जाईल. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला KYC करायची आहे की तुमचा लाभ बंद करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लाभ बंद करायचा आहे तर KYC करू नका, आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला 1500 रुपये हवे तर प्रत्येक बहिणीने KYC करून घ्या. काही अडचण असेल, काही डाऊट असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही बिंदासपणे कमेंट करून विचारा. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं मी फ्रीमध्ये देणार आहे, कारण की तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करत असतो, कारण की या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती फ्रीमध्ये दिली जात असते. म्हणून बहिणींनो, फक्त एकच काम करा, आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला सर्व माहिती फ्रीमध्ये या चॅनलवरती मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे.
तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहणार आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला हाईपही करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचू शकेल. तुमचे शेजारी पाजारी ज्या महिला असतील, नातेवाईकमध्ये ज्या महिला असतील, त्यांना WhatsAppवर हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर टाईप करून पाठवा, सर छान व्हिडिओ होता, सर व्हिडिओ खूप मस्त होता, तुम्ही लिहून पाठवू शकता, जेणेकरून मला सुद्धा देखील प्रोत्साहन मिळतं नवनवीन तुम्हाला माहिती देण्यासाठी. तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.